नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. आज दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण करत महत्त्वाची माहिती दिली. पहलगाम हल्ल्यानंतर काय काय घडले हे त्यांनी सविस्तरपणे सांगत विरोधकांवर जोरदार टीका केली. पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांचा जीव घेणारे दहशतवादी मारले गेले आणि पहलगामचा बदला घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट ही बघायला मिळाली. अमित शहांनी काल करण्यात आलेल्या ऑपरेशन महादेव बद्दलही माहिती दिली. अमित शाह बोलताना म्हटले की पूर्वी जनाजे निघायचे, बुरानवानी मेला, जनाजाला हजारो लोक यायचे. आता जनाजे काढण्यास परवानगी नाही. अतिरेकी मेल्यावर त्यांना तिथेच दफन केले जातं. हे आमचं सरकार आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये जनाजे काढण्याची परवानगी नाहीये. विरोधकांना दहशतवादावर बोलण्याचा अधिकार नसल्याचेही अमित शाह यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मुंबईतील मंत्रालयातील अजित पवारांच्या अँटी चेंबरमध्ये ही भेट झाली, जिथे अजित पवार यांनी कोकाटे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दातून बोलून दाखवले आहे. कृषी मंत्री पदावरून दूर केल्यास त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात आणले जाऊ शकते, अशी हवा पसरली आहे. परंतु आता सध्या अज्ञातवासात असलेल्या नेत्यांची वाईल्ड कार्ड एंट्री होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरी भेट घेतल्याने ही भेट राजकीय बदलाचे संकेत मानले जात आहेत. याच भेटीमुळे मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याची भाकीतं वर्तवली जाऊ लागली आहेत. दरवर्षी राज ठाकरेंकडे गणेशोत्सवात गणेशाचे मोठ्या थाटामाटात आगमन होते. अनेक जण राजकीय नेते आणि इतर क्षेत्रातील मान्यवर राज ठाकरेंच्या निवासस्थानी श्री गणेश दर्शनासाठी येतात. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे ही राज ठाकरेंच्या निवासस्थानी येणार अशी चर्चा सध्या दोन्ही ठाकरेंच्या अंतर्गत गोटात रंगली आहे. ही शक्यता एका बडे नेत्याने बोलून दाखवली आहे. मात्र अद्याप याबाबत ठाकरे गट आणि मनसेकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. पुण्यातील खराडी येथील रेव पार्टीवर पोलिसांनी केलेल्या छाप्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक झाली. या घटनेनंतर शिवसेनेने भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. सामनातून भाजपला रेव पार्टी म्हणले असून गिरीश महाजन यांना याचे सूत्रधार म्हटले आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून पुण्यातील रेव पार्टी प्रकरणावर भाष्य करण्यात आले. भाजप हीच एक रेव पार्टी बनली आहे आणि या रेव पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत, असा गंभीर आरोप सामनातून करण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस यांना गिरीश महाजन गोत्यात आणू शकतात, कारण त्यांच्या डोक्यात सत्तेचे, पैशाचे आणि अनैतिकतेचे बेफान वारे शिरले आहेत, असेही अग्रलेखात म्हटलं आहे. अलीकडच्या काळात गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असलेल्या पुण्यात भाईगिरीचा आणखीन एक प्रकार समोर आलाय. आपल्या मुलासोबत वाद घातला म्हणून एका सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलांना बेधन मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. पुण्यातील गहुंजे येथील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोढा सोसायटीत ही घटना घडली आहे. किशोर भेगडे असे या आरोपीचे नाव आहे. किशोर भेगडे हा मावळ विधानसभेची निवडणूक लढलेल्या बापू भेगडे यांचा पुतण्या आहे. या प्रकरणी शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून किशोर भेगडे यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबई गोवा हायवेवर वायू गळतीची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात किमान 100 नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र वायू गळती झाल्यावर नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नागपंचमीचा सण आज राज्यभरात उत्साहात साजरा केला जात आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्राच्या वन मंत्रालय व वन्यजीव विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा एकदा 32 शिराळ्यात नाग पाहायला मिळणार आहेत. शैक्षणिक अभ्यास व सर्पसंवर्धन विषयी पारंपरिक प्रसार करण्यासाठी वन मंत्रालयाकडून ही परवानगी देण्यात आली आहे. शहरातील एकमेव नाग मंदिरात बघायला मिळतोय नागपंचमीचा उत्साह. पंचवटीच्या नागचौक येथील नाग मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी. प्राचीन आणि स्वयंभू नाग मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. मंदिरात ब्रिटिशपूर्व काळापासून साजरा होतोय नागपंचमीचा उत्सव. नागदेवतेचे एकमेव भव्य मंदिर नाशिकच्या पंचवटीत आहे. पूर्वी वडाच्या झाडाखाली नागाची मूर्ती होती. नागपूरच्या दिव्या देशमुखीने अंतिम सामन्यात पराभव करत वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं.
दिव्याने वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी ही कामगिरी केली आणि इतिहास घडवला। दिव्याच्या या कामगिरीनंतर तिचं अभिनंदन केलं जात आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या या मुलीचं पत्रकार परिषद घेत अभिनंदन केलं। दिव्याने कोनेरू हम्पी यांना पराभूत केलं आहे। मी हम्पी यांचंही अभिनंदन करतो, त्याही फार चांगल्या खेळाडू आहेत। मात्र नागपूरकरांकरिता आणि महाराष्ट्रासाठी दिव्या देशमुख कमी वयात किताबे मिळवते आणि जागतिक पातळीवर अशी कामगिरी करते, ही अभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही निश्चितपणे त्यांचा सन्मान करू, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।